MSc Part 2, Paper 2, Unit 3, Enamines. Paper 2 is Synthetic Organic Chemistry 1 and त्यातलं third unit Enamines. Then what is the enamines? An enamines is an unsaturated compound derived by the condensation of aldehyde or ketone with the secondary amine. म्हणजे इनामाइन काय हा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे आणि तो डिराईव्ह कशाने झाला आहे तर कंडेन्सेशन केलं आहे कसलं अल्डिहाइड किंवा कीटोन कार्बोनिल ग्रुप प्लस सेकंडरी अमाइन. ओके. देन इनामाइन्स आर वर्सेटाईल इंटरमिडिएट. ओके. इनामाइन हा इंटरमिडिएटसुद्धा आहे. ओके. बऱ्याच रिॲक्शनमध्ये इनामाइन हा इंटरमिडिएट म्हणून फॉर्म होतो. The word enamine is derived from the affix en used as the suffix of alkene. ओके. इनामाइन मधला हा डिराव कसा झाला हा वर्ड्स तर अफिक्स इन कुठून वापरला आहे त्यांनी तर अल्किन मधला इन. ओके. अँड द रूट ऑफ अमाइन आणि दुसरा अमाइन तसाच ठेवला आहे त्यांनी फक्त त्यांनी इनामाइन कसा केला आहे डबल बॉन्डेड इन अँड अमाइन. अमाइन मीन्स म्हणजे NH2. ओके. NH2 आणि डबल बॉन्डेड असेल तर तो इनामाइन झाला. इनामाइन्स आर कन्सिडर्ड टू बी नायट्रोजन ॲनालॉगस ऑफ इनॉल. इनामाइन्स हा काय म्हणून कन्सिडर केला जातो तर नायट्रोजन ॲनालॉगस ऑफ इनॉल. इनॉलचा नायट्रोजन ॲनालॉगस म्हणून सुद्धा कन्सिडर केला जातो. इफ वन ऑफ द नायट्रोजन सबस्टिट्युएंट इज हायड्रोजन ॲटम H, इट इज द टॉटोमेरिक फॉर्म ऑफ द इमाइन. ओके. आता इमाइन म्हणजे काय इमाइन म्हणजे जर त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला असेल नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला असेल तर इफ वन ऑफ द नायट्रोजन सबस्टिट्युएंट इफ इज अ हायड्रोजन ॲटम त्याच्यावर जर नायट्रोजन सबस्टिट्युएंटवर हायड्रोजन ॲटम असेल ओके इज द टॉटोमेरिक फॉर्म ऑफ अ इमाइन. मग त्याचा टॉटोमेरिक फॉर्म काय आहे इमाइन. म्हणजे इमाइनला नायट्रोजनला डबल बॉन्ड असेल आणि प्लस पॉझिटिव्ह चार्ज किंवा त्याने हायड्रोजन अब्स्ट्रॅक्ट केला असेल तर तो इमाइन फॉर्म झाला. The enamine and imine tautomerism may be considered analogous to the ketoenol tautomerism. जसं कीटोइनॉल टॉटोमेरिझम आहे तसंच इनामाइन इमाइन आहे. ओके. कन्सिडर केलं जातं. कीटोइनॉल टॉटोमेरिझम म्हणजे कसं कीटोन ग्रुप देन त्यालाच OH ग्रुप होतो असं रेझोनेटिक स्ट्रक्चर त्याचे होत राहतात त्यालाच कीटोइनॉल टॉटोमेरिझम म्हटलं जातं. तसंच इनामाइन आणि इमाइन आहे. कधी कधी इनामाइनवर काय तर N आणि सेकंडरी अमाइन इज रिॲक्टेड विथ अल्डिहाइड ऑर कीटोन आणि इमाइन मीन्स त्याच्यावर जर नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला तर तो इमाइन झाला. तसं त्यांचं त्याच्यामध्ये जसं टॉटोमेरिझम होत असतं तसंच कीटोइनॉलमध्ये पण टॉटोमेरिझम होत असतं. ते कन्सिडर ॲनालॉगस म्हणून केला जातात. In both cases, a hydrogen atom switches its location between the heteroatom oxygen or nitrogen and the second carbon atom. या दोन्ही बोथ केसेसमध्ये काय होतं कीटोइनॉल टॉटोमेरिझम प्लस इनामाइन इमाइनमध्ये हायड्रोजन ॲटम स्विचेटेड इट्स लोकेशन बिटवीन द हेटेरोॲटमवरती हायड्रोजनची जागा सिच्युएशन कुठे असते हायड्रोजनची जागा कुठे असते तर हेटेरोॲटमवरती. मग हेटेरोॲटम कुठले असतील ऑक्सिजन असतील किंवा नायट्रोजन. ऑक्सिजन असणार कीटोइनॉल टॉटोमेरिझममध्ये आणि इनामाइन इमाइनमध्ये नायट्रोजन हा हेटेरोॲटम म्हणून यूज होतो. अँड द सेकंड कार्बन ॲटम आणि सेकंड कुठला असतो कार्बन ॲटम. इनामाइन आर बोथ द गुड न्यूक्लिओफाइल अँड बेसिस. इनामाइन हे काय आहेत गुड न्यूक्लिओफाइल पण आहेत म्हणजे ते अटॅक पण करू शकतात किंवा बेस प्रोटॉन अब्स्ट्रॅक्टसुद्धा करू शकतात. The secondary amine most commonly used to prepare enamines. Secondary amine हा most commonly यूज केला जातो इनामाइन फॉर्मेशन करण्यासाठी. आर सायकलिक अमाइन्स सच ॲज अ पायरोलिडिन पिपिरिडिन किंवा पायपिरिडिन अँड मॉर्फोलिन. ओके. सेकंडरी अमाइन कॉमनली यूज केले जातात इनामाइन फॉर्म करण्यासाठी. मग ते अमाइन कुठले आहेत पायरोलिडिन एक आहे देन पायपिरिडिन एक आहे अँड मॉर्फोलिन हे काय आहेत सेकंडरी सगळे अमाइन आहेत. ते यूज केले जातात इनामाइन फॉर्मेशन करण्यासाठी. ह्यांची रिॲक्शन कोणाबरोबर होणार तर अल्डिहाइड कीटोनबरोबर ह्यांची रिॲक्शन होणार आणि फॉर्मेशन ऑफ अ इनामाइन. देन जनरेशन. ओके. आता फॉर्मेशन किंवा जनरेशन इनामाइन फॉर्म कसा करतो आपण जनरेट कसा करतो
A common route for enamine production via an acid catalyzed nucleophilic reaction of ketone or aldehyde species containing an alpha hydrogen with a secondary amine. ओके, हे कॉमन रूट आहे इनामाइन प्रोडक्शनचं. व्हाया कसं, तर ॲसिड कॅटलाइज न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन ऑफ कीटोन और अल्डिहाइड आणि कीटोनवर ॲसिड कॅटलाइज न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन जाते. स्पेसिस कंटेनिंग अँड अल्फा हायड्रोजन ॲटम विथ अ सेकंडरी अमाइन. त्याच्यावर अल्फा हायड्रोजन हवा विथ अ सेकंडरी अमाइन. प्रायमरी अमाइन आर युजली नॉट यूज्ड फॉर इनामाइन सिंथेसिस. प्रायमरी अमाइन्स जे आहेत ते युजली यूज करत नाहीत इनामाइन सिंथेसिससाठी. वाय? ड्यू टू द प्रेफरन्शियल फॉर्मेशन ऑफ द मोर थर्मोडायनॅमिकली स्टेबल इनामाइन स्पेसिस. प्रेफरन्शियली काय फॉर्मेशन होतं तिथे, तर थर्मोडायनॅमिकली स्टेबल इनामाइन स्पेसिस फॉर्मेशन होतं. आपल्याला काय फॉर्म करायचं आहे, अमाइन इनामाइन फॉर्मेशन करायचं आणि स्पेसिस काय स्टेबल फॉर्म होते, इमाइन स्पेसिस ओके फॉर्मेशन होते. त्यामुळे प्रायमरी अमाइन इथे यूज केले जात नाहीत. आपल्याला इनामाइन फॉर्मेशन करायचं आणि प्रायमरी अमाइन यूज केले तर थर्मोडायनॅमिकली स्टेबल इमिन स्पेसिस फॉर्मेशन होते. Okay, then next, an example of an aldehyde reacting with a secondary amine to form an enamine via carbonyl amine intermediate. ओके, आता एक्झाम्पल एक घेतलं आहे आपण खाली. अल्डिहाइड किंवा कीटोन जो असतो तो रिॲक्ट कोणाबरोबर होणार, सेकंडरी अमाइन बरोबर. आणि फॉर्मेशन एक इंटरमिडिएट कुठला फॉर्मेशन होतं याच्यामध्ये, का इनामाइन फॉर्मेशन करण्यासाठी एक इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं. इनामाइन हा स्वतः एक इंटरमिडिएट आहे, पण इनामाइन फॉर्मेशन करण्यासाठी एक इंटरमिडिएट फॉर्मेशन होतं. त्याचं नाव आहे कार्बिनोल अमाइन. ओके, जो मध्ये OH ग्रुप जो आहे लागलेला NRCH2COHNR ओके जे आहे तो आहे कार्बिनोल अमाइन. हा एक इंटरमिडिएट आहे. फर्स्टली आपण बघू कीटोन किंवा अल्डिहाइड घ्यायचा. कीटोन इज रिॲक्टेड विथ सेकंडरी अमाइन. सेकंडरी अमाइन म्हणजे नायट्रोजनची लोन पेअर कीटोनवर अटॅक करणार. O मायनस काय करणार, H+ घेणार. ओके, आणि काय फॉर्मेशन होणार, कार्बिनोल अमाइन इंटरमिडिएट. अँड देन सेकंड CH2 त्यातला जो एक हायड्रोजन आहे अल्फा हायड्रोजन इज शिफ्टेड टू कार्बन अँड H2O लॉस्ट. इथे काय झालं, इनामाइन फॉर्मेशन, लॉस ऑफ H2O. ही आहे इनामाइन जनरेट करायची, इनामाइन फॉर्मेशन करण्याची एक प्रोसेस ज्याच्यामध्ये सेकंडरी अमाइन आणि कीटोन यूज केला आहे. अँड फॉर्मेशन ऑफ इनामाइन व्हाया कार्बिनोल अमाइन इंटरमिडिएट. ओके, देन ही सेकंड प्रोसेस आहे कीटोन प्लस पायपिरिडिन ते घेतलं आहे. तिथे सेकंडरी अमाइन घेतला होता, इथे काय आहे पायपिरिडिन. ओके, पायपिरिडिन तसंच आहे सेम. नायट्रोजनची लोन पेअर अटॅक टू कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कीटोनचा आहे जो कार्बोनिल कंपाऊंड त्याच्यावर अटॅक होणार OH. ओके, O- काय करणार, H+ कॅटलाइज रिॲक्शन आहे त्यामुळे हायड्रोजन घेतला O- ने. अँड देन नेक्स्ट अल्फा हायड्रोजन आहे तो शिफ्टेड टू द कार्बन अँड H2O रिमूव्ह. फॉर्मेशन ऑफ इनामाइन. देन सेकंडमध्ये काय आहे, कीटोन प्लस काय घेतलं इथे, पिरिमिडिन. ओके, पहिला आपण काय घेतलं इथे पायपिरिडिन, दुसरा आहे पिरिमिडिन. 1 मिनिट. जिथे इथे सांगितलं आहे बघा, सायकलिक अमाइन. इन लास्ट पॉईंट, फोर्थ पॉईंटमध्ये द सेकंडरी अमाइन मोस्ट कॉमनली यूज टू प्रिपेअर द इनामाइन आर सायकलिक अमाइन. सायकलिक अमाइन कुठले आहेत, तर पायरोलिडिन, पायपिरिडिन अँड मॉर्फोलिन. ओके, मग असे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय बघितलं, तर सेकंडरी अमाइन यूज केला, देन पायपिरिडिन, देन नेक्स्ट जो आहे तो पायरोलिडिन आहे. ओके, याच्यामध्ये काय यूज केला आपण, हा पायमिरिडिन. सेकंड आहे तो पायरोलिडिन. 5 मेंबर्ड नायट्रोजन ॲटम कंटेनिंग रिंग इज द पायरोलिडिन रिंग. ओके, देन नायट्रोजन ॲटम हॅव लोन पेअर, देन अटॅक टू द ऑक्सिजन कार्बोनिल कंपाऊंड, देन शिफ्टेड टू द डबल बॉन्ड इज ऑक्सिजन अँड टेक द हायड्रोजन फ्रॉम द ॲसिड. ओके, अँड नेक्स्ट स्टेप इज हायड्रोलिसिस प्रोसेस. अल्फा हायड्रोजन शिफ्टेड टू बॉन्ड द कार्बन अँड H2O OH- रिमूव्ह म्हणजे H2O रिमूव्ह होतो, याच्यामध्ये लॉस्ट होतो इन फॉर्मेशन ऑफ इनामाइन. ओके, फर्स्टमध्ये आपण काय यूज केला, सेकंडरी अमाइन. दुसरा हे दोन जे आहेत हे सायकलिक अमाइन आहेत. ओके, सायकलिक रिंग असल्यामुळे त्याला सायकलिक अमाइन म्हटलं जातं. फर्स्ट आहे पायपिरिडिन आणि सेकंड आहे पायरोलिडिन.
Then next, the nitrogen of an enamine has an unshared pair of electron. नायट्रोजन ऑफ अ इनामाइन, इनामाइनचा जो नायट्रोजन आहे त्याच्याकडे काय अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे एक्स्ट्रा लोन पेअर आहेत. दिस इलेक्ट्रॉन आर इन अ सेन्स इन अ अलायनिक पोझिशन अँड कॉन्सिक्वेंटली आर इन अ कॉन्ज्युगेशन विथ अ डबल बॉन्ड. हे जे नायट्रोजन ॲटमचे लोन पेअर आहेत ते कसे आहेत, कॉन्ज्युगेशन इन डबल बॉन्ड. म्हणजे खाली जे एक्झाम्पल आपण घेतलं आहे त्याच्यामध्ये नायट्रोजनची लोन पेअर इथे रेझोनेटिक स्ट्रक्चर दाखवले आहे, रेझोनन्स याच्यामध्ये दाखवलं आहे, म्हणजे कॉन्ज्युगेटेड डबल बॉन्ड फॉर्मेशन होतं. रेझोनन्स स्ट्रक्चर for the enamine show that the carbon beta to the nitrogen has a negative charge. Okay. कार्बन बीटा टू द नायट्रोजन हॅज अ निगेटिव्ह चार्ज, म्हणजे बीटा कार्बनवर काय होतो, निगेटिव्ह चार्ज शिफ्ट होतो. खाली त्यांनी दिले द कॉन्ट्रीब्युशन टू द हायब्राइड मेड बाय दिस स्ट्रक्चर कन्फर्स न्यूक्लियोफिलिसिटी ऑफ अ नायट्रोजन. नायट्रोजनची त्यांनी न्यूक्लियोफिलिसिटी दाखवली आहे, म्हणजे नायट्रोजन अटॅक कसा करतो, का करतो, कारण की त्याची लोन पेअर काय आहे ती कॉन्ज्युगेशनमध्ये आहे. कॉन्ज्युगेशन त्यांनी दाखवलं आहे. कॉन्ट्रीब्युशन टू द हायब्राइड मेड बाय दिस स्ट्रक्चर confers nucleophilicity on the carbon and decrease the nucleophilicity of a nitrogen. न्यूक्लियोफिलिसिटी नायट्रोजनची इथे डिक्रीज करतो, का, कारण की ती कॉन्ज्युगेशनमध्ये असल्यामुळे. कॉन्ज्युगेशनमध्ये नसली असती तर त्याने डायरेक्ट कुठेही अटॅक केला असता, पण इथे कॉन्ज्युगेशनमध्ये असल्यामुळे त्याची न्यूक्लियोफिलिसिटी काय होते, डिक्रीज होते नायट्रोजनची. त्यांचे रेझोनेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये इथे खाली एक्झाम्पलमध्ये आपल्याला दाखवलं आहे. Okay, then next, the product iminium ion is radially hydrolyzed to ketone. ओके, इमिनियम आयन जो आहे, आता इमिनियम आयन जो फॉर्मेशन होतं इथे यामध्ये रॅडियली हायड्रोलाइज टू कीटोन, कीटोनमध्ये त्याचं कन्वर्जन होतं हायड्रोलाइज होऊन. द नेट रिझल्ट ऑफ द इंटायर रिॲक्शन सिक्वेन्स इज द अल्कायलेशन ऑफ अ कीटोन इन द अल्फा पोझिशन. नेट रिझल्ट काय येतो, इंटायर रिॲक्शन सिक्वेन्स इज अल्कायलेशन ऑफ अ कीटोन, कीटोनचं काय होतं, अल्कायलेशन होतं इन अ अल्फा पोझिशनला. ओके, म्हणजे काय झालं, आता खालच्या रिॲक्शनमध्ये आपण बघू काय दिलं आहे त्यांनी, पायपिरिडिन इथे दिला, पायपिरिडिन आणि ते रिॲक्शन सगळे तिथे इनामाइन फॉर्मेशन होऊन इमिनियम फॉर्मेशन झालेलं आहे. ओके, इमिनियम आयन फॉर्म झालेलं आहे. आता काय होणार, रेडियली हायड्रोलाइज होणार, हायड्रोलाइज म्हणजे H2ची तिथे ॲडिशन होणार, H2ची ॲडिशन होऊन तिथे काय झालं, कीटोन फॉर्मेशन तिथे झालं आहे. ही काय होते, फास्ट स्टेप आहे. द जनरलाइज्ड सिक्वेन्स कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. त्यांनी ती रिॲक्शन दाखवले कशी होते ती. ओके, आता इथे पायपिरिडिन घेतला आहे, सेकंडरी अमाइन, सेकंडरी सायकलिक अमाइन, नायट्रोजनची लोन पेअर अटॅक टू द कार्बोनिल कंपाऊंड, देन ऑक्सिजन डबल बॉन्ड इज अ towards the oxygen, then oxygen take a hydrogen from the acid, and then next in a hydrogen shift double bond shifted to the, म्हणजे हायड्रोजनचे जे इलेक्ट्रॉन आहेत ते डबल बॉन्ड फॉर्ममध्ये जातात, म्हणजे काय कार्बनकडे शिफ्ट होतात आणि देन H2O रिमूव्ह होतो. बरोबर, म्हणजे इथे काय झालं, आपली सेकंड स्टेपमध्ये इथे इनामाइन फॉर्मेशन झालं आहे. देन नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं, आता नेक्स्ट स्टेपमध्ये इमिनियम फॉर्मेशन होणार. कसं, नायट्रोजनची लोन पेअर जी आहे ती काय होणार, मगाशी दाखवल्या रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये ती काय होणार, नायट्रोजनची लोन पेअर डायरेक्ट RX इथे घेतलेला आहे एक ग्रुप आपण, तर RXवर डायरेक्ट अटॅक करणार नाही, ती रेझोनन्स थ्रू अटॅक करणार, म्हणजे नायट्रोजनची लोन पेअर कार्बनकडे जाणार, कार्बनवरचा डबल बॉन्ड जो आहे तो R ग्रुप घेणार आणि X इज अ लिव्हिंग ग्रुप. ओके, R' ग्रुप त्याने घेतला, म्हणजे सेकंडमध्ये काय झालं, इमिनियम फॉर्मेशन झालं आहे. ओके, डायरेक्टली अटॅक करत नाही, का, कारण की त्याची न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीज करतो कॉन्ज्युगेट अटॅक झाल्यामुळे नायट्रोजनची न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीज होते ड्यू टू द कॉन्ज्युगेशन. ओके, जसं मगाशी आपण एक्सप्लेन केलं तसं. जर कॉन्ज्युगेशन नसलं असतं तर डायरेक्ट अटॅक केला असतं नायट्रोजनने, पण तसं झालं नाही, ते काय झालं, न्यूक्लियोफिलिसिटी डिक्रीज झाली. ओके, इन द नेक्स्ट स्टेप इमिनियम फॉर्मेशन झालं, देन आता हायड्रोलाइज, ही रॅडियली होणारी स्टेप आहे, म्हणजे फास्ट स्टेप होते इथे. इथे काय झालं, हायड्रोजनची ऑक्सिजनची ॲडिशन. ओके, आणि कार्बोनिल कंपाऊंड फॉर्मेशन झाला, कीटोन फॉर्मेशन झाला आणि पायपिरिडिन परत तसंच मिळाला.
द होल सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन कॅन बी ऑल्सो रिप्रेझेंटेड ॲज फॉलो. आता ती सगळं मेकॅनिझम आपण बघितलं, पण रिॲक्शन जर दाखवायची असेल तर ती कशी दाखवणार? कीटोन, पहिला मॉलिक्यूल काय आहे? पायपिरिडीन म्हणजे सेकंडरी सायकलिक अमाइन. ओके, आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे? इनामाइन्स फॉर्मेशन करायचं आहे, बरोबर. मग काय लागणार आपल्याला? एक सेकंडरी अमाइन आणि ॲसिड. ती फर्स्ट स्टेपला. सेकंड स्टेपला काय झालं? RXची ॲडिशन झाली, Rची ॲडिशन झाली, बरोबर. ती Rची ॲडिशन. नेक्स्ट लास्ट स्टेप आपली आहे हायड्रोलाइज स्टेप. ओके, ही दुसरा वे आहे की रिप्रेझेंट कसं करायचं. मेकॅनिझम न दाखवता रिप्रेझेंट करायचं असेल तर फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, ॲरोवरती अँड देन फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. When an enamine react with an acyl halide or an acid anhydride, the product C-catalyzed compound. When enamine react with acyl halide, आता acyl halide बरोबर जर रिॲक्ट केलं किंवा acyl anhydride बरोबर जर इनामाइनने रिॲक्ट केलं, द प्रोडक्ट इज अ C अल्कायलेटेड कंपाऊंड. प्रोडक्ट काय होतो? हा C अल्कायलेटेड होतो. आता इथे काय घेतलं त्याने? इमिनियम आयन घेतला. इमिनियम आयन कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्जेस अटॅक टू द कार्बोनिल कंपाऊंड. म्हणजे कुठला? असिल हलाइड जो आहे. ओके, असिल हलाइड जो आहे म्हणजे काय? Cl ग्रुप इज अ लिव्हिंग ग्रुप. देन तो इथे अटॅच झाला असिल ग्रुप. ओके, देन लास्ट स्टेप इज अ हायड्रोलिसिस स्टेप. त्याच्यामध्ये काय होतं? कार्बोनिल कंपाऊंड फॉर्म होतं म्हणजे H2O अटॅक टू द दिस इमिनियम आयन अँड फॉर्मेशन ऑफ अ C अल्कायलेटेड कंपाऊंड. ओके, C अल्कायलेटेड का म्हटलं आहे? कारण की कार्बन थ्रू अटॅक झाला आहे कार्बोनिलवर. जर नायट्रोजन थ्रू अटॅक झाला असता तर तो अनअल्कायलेटेड प्रोडक्ट म्हटलं जातं. पण इथे कार्बन थ्रू अटॅक झाल्यामुळे तो C असायलेटेड कंपाऊंड झाला. ओके, हे फर्स्ट काय झालं आपलं? इनामाइन म्हणजे काय किंवा त्याचं जनरेशन कसं आहे, तिचं फॉर्मेशन, इनामाइन फॉर्म कसं करतो आपण, तो कुठल्या आपण वेने फॉर्म करू शकतो, त्याच्या रिॲक्शन कशा लिहू शकतो, कुठल्या वे आहेत मेकॅनिझम लिहून, किंवा डायरेक्ट रिॲक्शन लिहायची असेल तर आपण कसं लिहू शकतो, हे आपण फर्स्ट पार्टमध्ये इनामाइनचं बेसिक इन्फॉर्मेशन इनामाइनची बघितली. देन इनामाइन्स कॅन ऑल्सो बी यूज्ड इन मायकल ॲडिशन. ओके, इनामाइन्स हा कुठे यूज केला जातो? अजून मायकल ॲडिशनमध्ये. आता मायकल ॲडिशन ही एक रिॲक्शन आहे, नेम रिॲक्शन. त्याच्यामध्ये इनामाइन्स हा यूज केला जातो. द रिॲक्शन टेक्स प्लेस ॲज अ फॉलो. रिॲक्शन खाली दिले त्यांनी. इनामाइन ओके डायरेक्टली C अल्कायल अटॅक टू द CH2 म्हणजे कॉन्जुगेशन थ्रू त्याने अटॅक मारला आहे. देन डबल बॉन्ड शिफ्टेड टू द सेकंड कार्बोनिल ग्रुप अँड दिस डबल बॉन्ड इज शिफ्टेड टुवर्ड्स द ऑक्सिजन. ओके, आणि इथे मग हा प्रोडक्ट लागला. नंतर टॉटोमेरिझममध्ये काय झालं? सिम्पल हायड्रोलिसिस स्टेप. टॉटोमेरिझममध्ये काय झालं? हा OH जो आहे, OH मधला डबल बॉन्डेड C अँड H+ घेतला म्हणजे CH2C डबल बॉन्ड O. देन हायड्रोलिसिस स्टेपमध्ये काय झालं? इमाइन निघून गेला आणि तिथे कार्बोनिल ग्रुप आला. ओके, इथे सिम्पल रिॲक्शन आहे. म्हणजे मायकल नेम रिॲक्शनमध्ये इनामाइन कसा रिॲक्ट होतो किंवा कसा यूज केला जातो हे आपण बघितलं. थँक्यू.